गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगडावर महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या यात्रेत हिंदू मुस्लिम ऐक्यतेचं दर्शन पाहायला मिळतं. प्रतापगड किल्ल्यावर एका बाजूला भव्य दिव्य भगवान शंकरांची मूर्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला ख्वाजा उस्मान गनी हारुणी यांचा दर्गा असून दोनही समाज बांधव महाशिवरात्रीनिमित्त या किल्ल्यावर एकत्र येतात. संपूर्ण देशात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सर्वत्र भगवान भोलेनाथांचा गजर आपल्याला पाहायला मिळतो. अशाच प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण यात्रा गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड किल्ल्यावर भरते. लाखो हिंदू व मुस्लिम भाविक संपूर्ण जिल्ह्यातून नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा या यात्रेत हजेरी लावतात. भगवान शंकर तसेच या ठिकाणी सुमारे 300 वर्षाआधी होऊन गेलेले ख्वाजा उस्मान गनी हारुणी दर्ग्यावर नतमस्तक होत असतात. महाशिवरात्रीच्या पर्वावर हिंदू व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन हा सण साजरा करीत. या ठिकाणचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. यात्रेचा इतिहास या ठिकाणी सुमारे 300 वर्षाआधी गोंड राजाचं शासन होतं. त्या काळातच या ठिकाणी येथील पहाड फोडून प्रतापगड हा किल्ला त्यांनी तयार केला होता. तसेच काही कालावधीनंतर गोंड राज्यावर राजे रघुजी भोसले यांनी या किल्ल्यावर आक्रमण करून प्रतापगड किल्ल्यावर विजय मिळवला. या किल्ल्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी राजा खान यांच्याकडे देण्यात आली. दरम्यानच या ठिकाणी ख्वाजा उस्मान गनी हारुणी यांचं या ठिकाणी वास्तव्य होतं. ते अनंतात विलीन झाल्यानंतर मोठा महादेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गडाचा दुसऱ्या बाजूला त्यांचा दर्गा स्थापन करण्यात आला. तेव्हापासूनच या ठिकाणी गेल्या 300 वर्षापासून यात्रा भरत असल्याचं गावकरी सांगतात. तसेच उंच पहाडावर गोंडराजांनी बनवलेला प्रतापगड किल्ला असून त्या ठिकाणी भगवान शंकरांची 21 फूट उंच मूर्ती आहे. प्रतापगड हे ठिकाण गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन स्थळात येत असून या ठिकाणाला राज्य सरकारतर्फे 2001ला वर्ग क चा दर्जा देखील देण्यात आला. हे विशेष. गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे. नाव आहे तुझं? माझं नाव श्रुतीला आणि आज आम्ही सगळे आलेलो आहे इथे देवाच्या दर्शनासाठी. आज जसं की आपल्याला माहीत आहे आज महाशिवरात्री आहे. इथे गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रतापगड जे गाव आहे तिथे 21 फुटावर महादेवाची मूर्ती आहे. पण त्यासाठी सगळेजण आम्ही देवाच्या दर्शनासाठी आलेलो. खूप छान वाटत आहे इथे आणि इथे खूप चांगली अरेंजमेंट केलेली आहे. आपण प्रतापगड किल्ल्यावर आलेले आहेत, काय सांगाल? नाही, दरवर्षी आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे इथे महाप्रसादाचं आयोजन करतो आणि म्हणून या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दरवर्षी प्रतापगडला येणं होतं, दर्शन घेणं होतं, महादेवाचे दर्शन आणि आशीर्वाद घेणं होतं आणि आपल्या संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्यासाठी हा आशीर्वाद दरवर्षी मागण्यात येतो की आपला हा जिल्हा सुजलाम असला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या वतीनं 8 दिवसाच्या आधी या ठिकाणी एक व्यवस्थापन म्हणून बैठक लावण्यात आली होती. त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वतीनं आरोग्याच्या सुविधा करण्यात आल्या, पाणी पुरवठ्याची पण सोय या ठिकाणी करण्यात आली आणि रस्त्यांच्या बाबतीत सुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांसोबत बोलून या ठिकाणी पूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली. किती दिवसाची ही यात्रा आणि किती भाविक जवळपास या ठिकाणी येणार आहेत? या ठिकाणी जवळपास 10 ते 12 लाख लोकांच्या जवळपास संख्या या ठिकाणी पोहोचणार आहे आणि आजपासून सातत्यानं 5 तारखेपर्यंत यात्रा सातत्याने सुरू राहील. भाविक या ठिकाणी यात्रेला येतात दरवर्षी. याला आपण हिंदू मुस्लिम पकडले तर 10 ते 12 लाख लोक या यात्रेला आपण येताना पाहतो आहे आणि त्या पद्धतीची तयारी या ठिकाणी केली जाते. गेले या यात्रेला 25-30 वर्षापासून त्या यात्रेचं खरं स्वरूप या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आणि तेव्हापासून यात्रेकरू मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेलं आहे. आपण पाहताय की आता गर्दी जी लोकांची आहे आणि ही चौफेर येत आहे. हा एकच मार्ग नाही आहे, याला 4 मार्ग येणारे आहेत आणि 4ही मार्गाने लोक मोठ्या प्रमाणात येतात आणि म्हणून 10 ते 12 लाख लोक या प्रतापगडच्या यात्रेला मोठ्या प्रमाणात लोक येताना आपण पाहतो. भाविकांसाठी कशा पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या प्रवासापासून प्रसादापर्यंत? आपण आता जे स्वतःची वाहनं घेऊन येतात त्यांच्यासाठी व्यवस्था आहे, तर बसेसच्या व्यवस्था केल्या गेलेल्या आहेत, पाण्याची व्यवस्था सगळीकडे केलेली आहे, आरोग्याच्या व्यवस्था या ठिकाणी केलेल्या आहे, अन्नदानाचाही सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम चालतो आहे. त्यामुळे यात्रेकरूंसाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या गेल्या. थँक्यू. प्रतापगडची यात्रा ही मागच्या अनेक वर्षापासून अत्यंत तशी प्रसिद्ध आहे आणि हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीकच म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते. साधारणतः 4 दिवस मुस्लिम पण भाविक या ठिकाणी जे दर्गा आहे त्या दर्ग्यावर मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम भाविक येतात, हिंदू भाविक येतात
त्या ठिकाणी सगळ्याच धर्माची लोक त्या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी महादेवाचं जे डोंगर आहे तर त्या महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर इकडच्या भागातली सगळी लोक या ठिकाणी येतात. साधारणतः 4 दिवसामध्ये 10 लाख लोक या ठिकाणी येतात आणि एकतेचं प्रतीक म्हणून सर्व धर्मियांचं एकतेचं प्रतीक म्हणून या ठिकाणी पाहिलं जाते. या ठिकाणी महाप्रसादाचं वितरण सगळी मंडळी करतात, मनापासून करतात आणि भोळ्या शंकराला त्यांचं जे काही मागणं असेल, काही केलेलं असेल ते मागतात. ही संपूर्ण परिसरात अत्यंत प्रसिद्ध अशी आहे. ठीक, थँक्यू. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.